जय हिंद, नमस्कार. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एस-एस-सी आणि रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण आज शिकणार आहोत मानवी जीवशास्त्रामधील अजून एक संस्था जिचं नाव आहे श्वसन संस्था. जसं इंद्रिय संस्था किती आहे 9 प्रकारच्या, त्यामध्ये आपण रक्तभिसरण, उत्सर्जन या संस्था शिकलेलो आहोत, अस्थि संस्था शिकलेलो आहोत. तर आजचा आपला टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे, मानवी जीवशास्त्रातला कुठला श्वसन संस्था. जसं व्यक्ती जन्माला आल्या तेव्हापासून तो श्वसन करतो है ना. असं कधी झालेलं आहे का की जन्माला आलेला व्यक्ती छोटंसं बाळ असेल ते श्वसन करणार नाही. जर श्वसन करणार नाही तर जगू शकणार का? तर नाही. तर जेव्हा बाळ पोटामध्ये असतं, आईच्या गर्भामध्ये असतं, तेव्हा त्याला जो ऑक्सिजन आहे तो आईच्या रक्तातून मिळत असतो है ना, तेव्हा तो श्वसन करत नसतो. पण जसाही जन्म होतो त्यावेळेस काय केली जाते, प्लॅसेंटा ज्याला नाळ बोलतो आपण, त्याला काय केलं जातं, आईपासून बाळाला काय केलं जातं, सेपरेट केलं जातं. ती नाळ काय केली जाते, त्यांची तोडली जाते किंवा त्याला तुम्ही कापली जाते म्हणू शकता. ठीक आहे. मग तेव्हा काय करावं लागतं, फिट असता त्या बाळाला त्याचा स्वतःचा श्वास घ्यावा लागतो. आणि जेव्हा तो स्वतःचा श्वास घ्यायला जातो तेव्हा पहिल्यांदाच काय होतं, बाळ रडतो. आणि त्यावेळेसच आपण काय म्हणतो, जेव्हा बाळ रडला, त्याचा आवाज आला, तोच जन्मवेळ म्हणून नोंद केला जातो. बरोबर. म्हणजे मानवाला जन्मताच श्वसनाची काय आहे, गरज आहे. म्हणजे जेव्हापासून आपण जन्माला आलो आहोत तेव्हापासून आपल्यामध्ये श्वसन प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी की आपण नॉर्मली विसरून जातो. आपण बोलत असू, जेवत असू, खेळत असू किंवा अभ्यास करत असतो. आता लहान मुलं खेळत असतात, जास्त एनर्जी त्यांची जाते त्यामध्ये, तेव्हाही ते श्वसन करत असतात. आपण कुठल्याही कार्य करत असताना श्वसन करतच असतो. म्हणजे श्वसनाची क्रिया कधीही कुठेही स्टॉप झालेली नाहीये. ठीक आहे. मग ही मानवी श्वसन संस्था जी आहे ही आपली एक महत्त्वाची इंद्रिय संस्था असून यावरती तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जातात एस-एस-सीला आणि रेल्वेला सुद्धा. आणि इतर कुठल्याही एक्झाममध्ये जर तुम्हाला जिथेही सामान्य विज्ञानाचा सिलेबस आहे तिथे तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात, इन्क्लुडिंग आता जे झालेले आहेत पोलीस भरतीचे पेपर, त्यामध्ये सुद्धा विचारलं गेलं. बरोबर. तर आज आपण अतिशय महत्त्वाचं लेक्चर बघत आहोत. म्हणून आपल्या लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त या व्हिडिओच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय. आणि व्हिडिओ तुम्ही बघत आहात तर लाईक करून घ्यायचा आहे. काही अडचण असेल तर कमेंट करून सांगायचंय. ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या टॉपिकला, ज्याचं नाव आहे श्वसन संस्था. ठीक आहे. आता श्वसन संस्था म्हणजे रिस्पिरेटरी सिस्टीम. ओके. मग आता हिच्यामध्ये काय काय घटक असणार आहे आणि काय महत्त्वाचं आहे हे सुद्धा मी सांगेल. आणि परीक्षेच्या दृष्टीने कशाचा अभ्यास तुम्ही करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला इथे मी सांगणार आहे. सो व्यवस्थित लक्ष द्या. बघा, रिस्पिरेशन काय असतं, तर श्वसन संस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणजे फुफ्फुस आहेत. काय आहेत? फुफ्फुसे, ज्याला तुम्ही काय म्हणतात, लंग्स म्हणतात. काय म्हणतात? लंग्स. आपल्या शरीरामध्ये जे आपण श्वसन क्रिया करत आहोत तर याच्यातील अतिशय महत्त्वाचा भाग इथे दिसतोय तुम्हाला डायग्राम मध्ये. काय आहे तो? तो आहे फुफ्फुस, म्हणजे काय, लंग्स आहे. ठीक आहे. आता या लंग्स मध्ये भरपूर वायुकोश असतात ज्याला आपण अल्व्हिओलस बोलतो. ते काय आहे ते जाणून घेऊ. बघा, मानवी शरीरात 2 फुफ्फुसे असतात. किती आहे? 1, 2. 2 फुफ्फुसे असून डावे फुफ्फुस उजव्या फुफ्फुसापेक्षा लहान आहे. डाव्या साईडचं जे फुफ्फुस तुम्हाला दिसतं, ठीक आहे, ते उजव्या फुफ्फुसापेक्षा छोटंसं आहे. बघा इथे तुम्हाला छोटं दिसतंय ना, या साईडला बघा. ठीक आहे. हे कसं आहे? लहान आहे. ह्या साईडचं कसं आहे? मोठं आहे. म्हणजे उजव्या साईडचं कसं आहे? मोठं आहे. तर डाव्या साईडचं कसं आहे? लहान आहे. कळतंय? त्यानंतर बघा, फुफ्फुसांमध्ये श्वासातील ऑक्सिजन वेगळे होऊन रक्तात मिसळले जाते. आता आपल्या फुफ्फुसामध्ये, आता हा सगळा जो भाग आहे हा आपण कशामध्ये शिकतो, हा भाग आपण शिकलेलो आहोत पचन संस्थेमध्ये. जसं की आपण अन्न खातो है ना, इंजेक्शन. ठीक आहे. इंजेक्शन आणि अन्नाला बाहेर काढणं म्हणजे काय, एक्झेशन. ठीक आहे. आता आपण जेव्हा इंजेक्ट करत आहोत म्हणजे अन्न जेव्हा आपण खात आहोत ते मुखाद्वारे कुठे येणार, नलिकेमध्ये येणार. अन्न नलिका व श्वसन नलिका यांचे मार्ग एकच आहे. ठीक आहे. मग त्याद्वारे तिथून काय, जी अन्न नलिका आहे, जी श्वसन नलिका आहे, तर अन्न नलिकेमधून अन्न कुठे जातं, तर आपल्या जठरापर्यंत पोहोचतं. पण जो श्वसनाचा मार्ग आहे तिथून जो वायू आहे ते कुठे येतात, फुफ्फुसामध्ये येतात. म्हणजे कुठे येतात, तर लंग्स मध्ये काय होतात, वायू जातात. मग श्वसन नलिका जी आहे तिचे परत काय पडतात, पार्ट्स पडतात. श्वसन नलिकेचे काय आहेत, पार्ट्स पडलेले आहेत, जे दोघं साईडला काय झाले, डिवाइड झाले. ज्याला आपण काय बोलणार, श्वसनिका बोलणार आहे ना. काय बोलणार, श्वसनिका बोलणार. दोघं साईडला डिवाइड झालेले असतात ते. ठीक आहे. आणि ह्यांच्या लहान, यांच्या शेवटी, ठीक आहे, यांच्या शेवटी ना असं फुग्यांसारखं स्ट्रक्चर असतं ज्याला आपण काय बोलतो, वायुकोश बोलतो. काय बोलतो, या श्वसनिकेच्या लास्टला. म्हणजे समजा आता इकडनं
बघा यांचं काय झालेले आहे, या श्वसनिका आहे. तर श्वसनिकाच्या लास्टला हे असे फुग्यांसारखे स्ट्रक्चर असतात प्रत्येक श्वसनिकेच्या लास्टला. याला काय बोललं जातं, वायुकोश बोललं जातं. काय बोललं जातं, दोघं साईडला असतं त्याला बोलतात आपण वायुकोश. मग आता दोघं फुफ्फुसांमध्ये काय आहे, नंबर ऑफ वायुकोश आहे ज्याला अल्व्हिओलस म्हटलं जातं. तर यामध्ये काय होतं, पल्मनरी रिस्पिरेशन होतं. तर बघा म्हणून इथं म्हटलेलं आहे की वायुकोशाला फुफ्फुसांचा कार्यात्मक व रचनात्मक भाग असे म्हणतात. म्हणजे काय, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लंग्स असं कोणाला म्हटलं जातं, वायुकोशाला म्हणजेच अल्व्हिओलसला म्हटलं जातं. क्लिअर आहे. देन आता बघा पुढे काय सांगितलंय की प्रौढ व्यक्ती. प्रौढ व्यक्ती म्हणजे कोण, आपण अडल्ट. आपण कोण आहोत, अडल्ट आहोत म्हणजे प्रौढ आहोत. म्हणजे आपण किती वर्षांच्या पुढे आहोत, 18 वर्षांच्या पुढे. 18 वर्ष प्लस असेल तर आपण कोण झालो, अडल्ट झालो ना. मग प्रौढ व्यक्ती दर मिनिटाला 14 वेळा श्वास घेतो. हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला एसएससी ला पण विचारलं जाईल. कारण बघा तुम्ही नेहमी ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या की सामान्य विज्ञानाचा जो सिलेबस आहे ना, तो सेम टू सेम आहे. असं नाहीये की सिलेबस बदललेला आहे. पण जी आपण अभ्यासाची जी आपली लेवल असते ना, ती कधी कधी कमी जास्त होऊन जाते. जसं की आता पोलीस भरतीचा तुम्ही अभ्यास करत असणार तर तुम्हाला इतकं नाही विचारलं जाणार की तुम्ही दर मिनिटाला किती वेळ श्वास घेतात, ते नाही येणार. पण एसएससी झालं, रेल्वे झालं, याला हे विचारलं जातं. सो जेव्हाही अभ्यास करतात तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की तुमच्या लेवल इथे मॅटर करते. सो तसाच अभ्यास करायचा, त्या लेवलने अभ्यास करायचा आहे. कारण प्रत्येकाची एक वेगवेगळी लेवल आहे ना प्रत्येक भरतीसाठी. तसं जे एसएससी झालं, रेल्वे झालं, हे सेंट्रल मध्ये जातं. सो तुम्हाला तिथे थोडंसं डिफिकल्ट विचारलं जाण्याची शक्यता आहे. शक्यता म्हणजे विचारतातच आहे ना. म्हणजे प्रौढ व्यक्ती आहे, जे अडल्ट आहे, ते दर मिनिटाला, एका मिनिटाला 14 वेळा श्वास घेतात. आता मी तुम्हाला शिकवते, श्वास घेते, तुम्ही व्हिडिओ बघतायत, लेक्चर करतात, श्वास घेतायत ना, की श्वास बंद करून शिकवा मॅडम आणि आम्ही पण श्वास बंद करून ऐकतो, असं होणार आहे का, नाही. ते काय बोलतात, तपस्येला बसतात बघा ते लोक, ते सुद्धा श्वास घेतात. म्हणजे असं काही नाहीये की श्वास बंद करून आपण एखादी क्रिया करू शकतो, है ना. जसं बघा लहान बाळात श्वसनाचा वेग जास्त असतो. आता ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तुम्ही जेव्हा बायोलॉजीचा अभ्यास करता ते एकमेकांना लिंक आहे. जसं आपल्या हृदयाचे ठोके एका मिनिटाला, जो अडल्ट आहे, अडल्ट व्यक्तीमध्ये पण जर पुरुषाला घेतलं तर पुरुषाचे 72 ठोके पडतात एका मिनिटामध्ये, स्त्रीचे 72 ते 78 ठोके पडतात एका मिनिटामध्ये. ठीक आहे. आणि जो वृद्ध आहे, वृद्ध व्यक्ती आहे, त्याचे 60 ठोके पडतात पर मिनिटाला. आणि जे लहान बाळ आहे त्यांच्यामध्ये 120, 160 असे ठोके पडतात दर मिनिटाला. म्हणजे आपण आपलं जे एज आहे त्याच्यानुसार आपले जे ठोके आहेत, ठीक आहे, हार्टबीट आहे, हे चेंज होतात. त्याच पद्धतीने आपला जो श्वसनाचा दर आहे ना, तो सुद्धा आपल्या एज नुसार बदलत असतो. जसं आपण अडल्ट आहोत ना, आपण सर्व 18 वर्षाच्या पुढे आहोत, म्हणून आपण 14 वेळा श्वास घेतो. पण जे लहान बाळ आहे यांच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा वेग जास्त आहे, आपल्यापेक्षा एनर्जी ही जास्त आहे. आपल्याला त्यांच्याशी आपली एनर्जी मॅच करावी लागते. तुम्ही एखाद्या लहान बाळाशी समजा खेळत असाल ना, तर तुम्हाला पण त्याच्यासारखी एनर्जी मॅच करावी लागेल, तेव्हाच तुम्ही त्याच्यासोबत खेळू शकणार आहे ना. जसं लहान बाळामध्ये श्वसनाचा वेग जास्त असतो. किती असतो मग, ते बघा, ते दर मिनिटाला 40 ते 45 वेळा श्वास घेतात. म्हणजे हे काय आलं तुमच्यासाठी, इम्पॉर्टंट आलं, तुम्ही नोट्स काढत चला. ओके. बघा इथे काय करायचं, हार्टबीट करायला लिहायची. म्हणजे तुमच्या हार्टबीट पण लक्षात राहील की एका मिनिटाला कोणामध्ये, आता हे मी सांगितलं मी पुरुषांमध्ये, ठीक आहे, हे सांगितलं स्त्रियांमध्ये, हे पण तुम्ही लिहा त्याच्यासोबतच. म्हणजे तुम्हाला नेहमी लक्षात राहील, कधी रिव्हिजनची पण गरज पडणार नाही. नंतर हे कोणामध्ये आज सांगितलं मी, वृद्धांमध्ये, ठीक आहे. आणि हे कोणात सांगितलं, लहान बाळांमध्ये. मग आता हे लक्षात ठेवायचं आहे की लहान बाळांमध्ये 120 ते 160 पर मिनिटाला त्यांचे काय हार्टबीट आहे. पण श्वास किती घेतात एका मिनिटात, 40 ते 45 वेळा. प्रौढ व्यक्तींमध्ये आपण 14 वेळेस काय करतो, श्वास घेतो, पण आपली हार्टबीट 72 ठोके पडतात आपल्याला, है ना, एका मिनिटामध्ये. नंतर वृद्धांमध्ये श्वसनाचा वेग कमी असतो. जसं की इथे हार्टबीट पण कमी आहे ना, कारण श्वसन आणि हार्टबीट एकमेकांशी काय आहे, रिलेटेड आहे. तुम्ही जेव्हाही अभ्यास करतात तेव्हा बायोलॉजीचा अभ्यास करताना गोष्टी रिलेटेड आहे हे लक्षात ठेवा. एक टॉपिक तुम्ही न्यूरॉन एकदम वेगळा अभ्यास करणार, ज्या नर्व पेशी याचा वेगळा अभ्यास करणार. म्हणजे तुम्ही ब्रेनला आणि न्यूरॉनची जी सिस्टीम आहे, नर्व पेशी आहे, नर्व सेल आहे, याला जर वेगवेगळं करून टाकलं तर तुमची लिंकच नाही लागणार. तुम्ही ब्रेनला जेव्हा नर्वशी कनेक्ट करून अभ्यास कराल तेव्हा तुमची लिंक लागेल, कारण या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड असतात. ठीक आहे. जसं वृद्धांमध्ये श्वसनाचा वेग कमी आहे. ओके. आपण श्वास घेताना 21% ऑक्सिजन आत घेतो, हे पण लक्षात ठेवायचंय. हे पोलीस भरतीला पण विचारलं जातं. ठीक आहे. आता ऑक्सिजन वातावरणात किती आहे हे इथे मॅटर नाही करत आहे. तुम्ही श्वास घेताना ऑक्सिजन किती घेत आहात ते मॅटर करतं. पण तरी सुद्धा ऑक्सिजन वातावरणामध्ये पण 21% आहे, बरोबर. नायट्रोजन 78% आहे, बरोबर.
पण श्वास घेताना आपण 21% ऑक्सिजन आत घेतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा श्वास घेतो तेव्हा ऑक्सिजनचे जे प्रमाण आहे ते 21% आहे. सो सेम सेम आहे म्हणून लक्षात राहील. तर हे काय आहे, इम्पॉर्टंट आहे, नोट डाऊन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, समजलंय सर्वांना. देन बघा पुढे काय सांगितलंय की उच्छ्वासाद्वारे म्हणजे श्वास घेताना 21% आपण काय करतो, ऑक्सिजन घेतो, पण 16% ऑक्सिजन बाहेर टाकतो. का बरं टाकतो सांगा बरं? 16% काय करतो, एक्सेल करतो. ठीक आहे, म्हणजे काय करतो आपण, आउट, म्हणजे काय, त्याला काय करतो, बाहेर टाकतो. किती टाकतो, 16%. का बरं? घेताना किती घेतला होता, 21% घेतला होता. जसं एखाद्याकडनं पैसे घ्यायचे जास्त आणि द्यायचे त्याला कमी, आहे ना, असंच झालं हे. तर तसं न करता काय करायचं, पैशांबाबत जेवढे घेतले आहे तेवढेच रिटर्न करायचे असतात. ठीक आहे, पण आपल्या शरीरामध्ये जे ऑक्सिजन आहे ते 21% आपण घेतो, कारण आपल्याला एनर्जीसाठी ज्या काही जैवरासायनिक क्रिया आपल्या शरीरात चालताय याला करून आणण्यासाठी, हे घडून आणण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. कारण जेव्हाही या क्रिया घडतात, जैवरासायनिक क्रिया घडत असतात, तेव्हा आपल्याला एनर्जी लागते ना, मग एनर्जीसाठी आपल्याला ऑक्सिजन लागतो. सो आपल्या ज्या ऑर्गन आहे किंवा पेशी आहे हे काय करतात, ऑक्सिजनचा यूज करतात. ठीक आहे, म्हणून आपण बाहेर फक्त 16% ऑक्सिजन टाकू शकतो. देन नंतर सांगितलंय 0.3% CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपण आत घेतो. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड आपण इतका नाही घेत आतमध्ये वातावरणामध्ये. तुम्ही असं म्हणू नाही शकत किंवा नाकामध्ये असं मशीन नाही फिट करू शकत की मला ऑक्सिजनच घ्यायचा आहे. ऑक्सिजन सोबत इतर वायूही तुमच्या शरीरात प्रवेश करतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचंय. ऑक्सिजन तर प्रवेश करूनच जातं, पण इतर जे सगळे वायू आहे ते पण तुमच्या शरीरात प्रवेश करतच असतात, है ना. मग 0.03% कार्बन डायऑक्साईड तुम्ही आत घेतात, पण सोडताना तुम्ही 4% कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. मग आता ह्याचं पण कारण काय, जसं ऑक्सिजन तर जास्तच घेतला पण सोडला कमी, बरोबर. कारण ऑक्सिजनची आपल्याला गरज आहे. ऑक्सिजनने आपण एनर्जी मिळवतो. ऑक्सिजनमुळे आपल्या जैवरासायनिक क्रिया चालताय. पण कार्बन डायऑक्साईडचं काही कामच नाही. कारण ह्या जैवरासायनिक क्रियेमध्ये जिथे ऑक्सिजन लागतो, तिथे पेशी नंतर काय रिलीज करतात, ते कार्बन डायऑक्साईडच रिलीज करतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपल्या पेशीचा टाकाऊ पदार्थ झाला. मग टाकाऊ पदार्थ घेऊन पण काही उपयोग नाहीये. तुम्ही घेतात ऑलरेडी 0.03% आणि पुन्हा शरीरामध्ये जेव्हाही क्रिया घडतात, ज्या केमिकल रिएक्शन घडतात, तर त्याच्यानंतर पेशींचा जो टाकाऊ पदार्थ आहे, वेस्टेज, तो काय तयार होतो, तो कार्बन डायऑक्साईडच तयार होतो. म्हणजे शरीरामध्ये सगळ्या क्रिया झाल्यानंतर जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो पुन्हा शरीराच्या बाहेर जातो. त्यामुळे त्याची अमाऊंट इथे वाढलेली आहे. घेताना तुम्ही कमी जरी घेतला कारण त्याचा शरीरामध्ये यूज नव्हता, मग तुम्ही सोडताना त्याला जास्तच सोडणार आहे. म्हणजे 4% तुम्ही काय करतात, बाहेर सोडतात, एक्झेल आउट करतात. ठीक आहे, उच्छ्वासाद्वारे त्याला बाहेर तुम्ही सोडतात. आणि नायट्रोजन, जसं मी तुम्हाला म्हटलं की फक्त ऑक्सिजनच शरीरात आपण घेतो असं नाहीये. नायट्रोजन सुद्धा इतर वायूंसोबत आपल्या शरीरात जातो, 78% आत घेतो आणि तेवढाच आपण बाहेर टाकतो, कारण आपल्याला त्याचं काही कामच नाहीये. काम आहे का काही नायट्रोजनचं? नाही. काम कोणाशी आहे, ऑक्सिजनशी आहे. ऑक्सिजनला यूज केलं जातं, त्याच्यानंतर त्याला पुन्हा बाहेर सोडलं जातं बाकी इतर वायूंसोबत. असं पण नाही की ऑक्सिजनलाच ठेवून बाकीच्यांना पण काय करतो, रिलीज करतो, असं नाहीये. पण जास्तीत जास्त प्रमाण हे कार्बन डायऑक्साईडचं असतं आणि त्याच्यावरतीच आपल्या शुद्ध आणि अशुद्ध रक्त ठरतं. ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे ते आपलं अशुद्ध रक्त झालं, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे हे आपलं शुद्ध रक्त झालं. हेच त्याच्यावरूनच ठरत असतं. ठीक आहे, मग तुम्हाला आता प्रश्न याच्यातला काय विचारला जाईल, एसएससी आणि रेल्वेसाठी प्रश्न तुम्हाला काय विचारला जाईल की तुम्ही एका मिनिटाला किती श्वास घेतात. ठीक आहे, आणि तो श्वास घेत असताना ऑक्सिजनचं प्रमाण किती असतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती असतं आणि नायट्रोजनचं किती असतं. देन जेव्हा तुम्ही उच्छ्वास करतात, ठीक आहे, जेव्हा तुम्ही श्वास, जे वायू आहे ते शरीराच्या बाहेर सोडतात, तर त्यावेळेस ऑक्सिजनचं किती प्रमाण असतं, कार्बन डायऑक्साईडचं आणि नायट्रोजनचं किती प्रमाण असतं, हे तुम्हाला प्रश्न विचारले जाण्याची खूप शक्यता आहे. सो याला काय करायचंय, व्यवस्थित नीट ह्या व्हिडिओला बघायचं आहे. ठीक आहे, समजलेला आहे. हा शॉर्ट व्हिडिओ होता तुमच्यासाठी. कशातला, श्वसन संस्थेमधला. श्वसन संस्थेमध्ये विचारण्याचा घटक म्हणजे वायुकोशांवरती आहे की वायुकोशामध्ये जे रिस्पिरेशनची जी प्रक्रिया आहे ती आपली कशी होते, पल्मनरी रिस्पिरेशन आपण कोणाला म्हणतो, कशाद्वारे हे केलं जातं, हे तुम्हाला विचारलं जाण्याची शक्यता आहे. मी इथे तुम्हाला थोडक्यात कन्सेप्ट समजवली आहे. बाकी डिटेल कन्सेप्ट समजून घेण्यासाठी ऍडमिशन घ्यायचं आहे बॅच मध्ये. ठीक आहे, तिथे क्वेश्चन आन्सर विथ एक्सप्लेनेशन तुमचे होतील. ठीक आहे, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, त्याच्याने तुमचा फायदा होत असेल, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होत असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्यायचं आहे. आपल्या सगळ्या मित्रांकडे, आपल्या सगळ्या फ्रेंडकडे या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर टिक्कर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. थँक यू. जय हिंद.